नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण कादंबरीचे प्रकार हा द्वितीय वर्ष कला शाखेअंतर्गत सामान्य स्तरावर जो मराठीचा नवीन विषय यावर्षीपासून आपल्याला नवीन जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाअंतर्गत आपण आज कादंबरीचे प्रकार या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत। मराठी साहित्यामधला अत्यंत लोकप्रिय वाङ्मय प्रकार ज्याला आपण म्हणूयात तो म्हणजे कादंबरी। कादंबरी या वाङ्मय प्रकाराला आपण कथात्मक वाङ्मय प्रकार असं म्हणत असतो। तर चला तर मित्रांनो, बघूयात आपण कादंबरीचे प्रकार कोणते आहेत आणि त्या अगोदर आपण थोडक्यामध्ये मागच्या तासामध्ये आपण काय शिकलो याबद्दल आपण आढावा घेऊयात। मी प्राध्यापिका विद्या कुलकर्णी, मराठी विभाग एस धामणकर महाविद्यालय नाशिक येथून तुमच्याशी संवाद साधते। सर्वप्रथम कादंबरीच्या व्याख्या आपण मागच्या तासामध्ये आपण पाहिल्या होत्या। यामध्ये आपल्याला एक गोष्ट नक्की लक्षात आली होती की कादंबरी हा जो वाङ्मय प्रकार आहे हा मराठी साहित्यामध्ये आधुनिक वाङ्मय प्रकार म्हणून आपण त्याला संबोधतो किंवा ओळखतो। जसं की कविता, नाटक हे प्राचीन वाङ्मय प्रकार आपण म्हणूयात, परंतु ब्रिटिश भारतात आल्यानंतर सामाजिक क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या स्तरांवर जे काही बदल झालेले आपल्याला दिसून येतात त्या बदलांचाच एक भाग म्हणजे आपल्या मराठी साहित्यावरती देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि या परिवर्तनामधूनच नवीन अशा या नॉवेलपासून कादंबरी हा जो वाङ्मय प्रकार आहे त्याची ओळख मराठी साहित्याला ही पाश्चिमात्य वाङ्मय प्रकारांवरून झालेली आपल्याला दिसून येते। आणि आपण हे पण पाहिलं होतं की E.M. फॉस्टर हा जो समीक्षक आहे या समीक्षकानं कादंबरीच्या संदर्भात असं म्हटलं होतं की स्टोरी टेलिंग ॲस्पेक्ट्स इज द फंडामेंटल ॲस्पेक्ट ऑफ द नॉवेल। म्हणजेच कादंबरीमध्ये निवेदन महत्त्वाचं आहे हे आपण पाहिलं होतं। कादंबरीचा विस्तीर्ण अशा प्रकारचा पट असतो, त्यामध्ये घटना, वातावरण निर्मिती, व्यक्तिचित्रण यापासून जीवनाच्या विविध स्तरांवरील गुंतागुंतीचं चित्रण हे कादंबरीमधून येत असतं आणि कादंबरी हा सर्वसमावेशक वाङ्मय प्रकार म्हणून आपण ओळखतो। तर थोडक्यात आपण मागच्या तासांमध्ये कादंबरीचे जी काही पात्र आहेत, कादंबरीतलं वातावरण काय आहे, थोडक्यात कादंबरीचे घटक काय असतात, कादंबरीचे गुणधर्म काय आहेत, शिवाय कादंबरी कशाला म्हणायचं हे व्याख्यांच्या आधारे आपण तपासलं होतं। आजच्या तासामध्ये मात्र आपण कादंबरीचे कोणकोणते प्रकार आहेत आणि कादंबरीचे प्रकार नेमके कशा आधारे पडतात याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। बघा, कादंबरी हा कथात्मक साहित्य प्रकार आहे। कथात्मक साहित्य प्रकार आहे म्हणजे काय की कुठल्या तरी स्वरूपाची कथा ही कादंबरीमध्ये आपल्याला दिसून येते, कारण कादंबरी हा गद्य स्वरूपाचा वाङ्मय प्रकार आहे आणि कुठलाही लेखक त्याला जो विषय त्याने कादंबरीसाठी निवडलेला असतो त्यामध्ये सुरुवातीला सर्वप्रथम त्या ठिकाणी तो कुठेतरी कथेची एक निर्मिती, रचना त्याच्या मनामध्ये जी काही सुरू असते ती कुठेतरी तो कादंबरीच्या स्वरूपामध्ये तो चित्रित करत जातो। मग हे चित्रण करत असताना त्याला पात्र, घटना, प्रसंग, भाषाशैली या घटकांचा तो आधार घेत असतो। पण सर्वप्रथम कथा लेखनाचं जे काही बीज आहे ते कादंबरीमध्ये सर्वप्रथम येत असतं आणि कादंबरीचा तो आपण प्राण म्हणूया की जर कथानकच नसेल तर पुढे कादंबरी सरकू शकत नाही। आपण जेव्हा चित्रपट बघत असतो तर कुठलाही चित्रपट जेव्हा बघायला जातो तर त्याचं सर्वप्रथम आपण मूल्यमापन त्या कादंबरीचं, जसं आपण कथा कशी आहे तसं त्या चित्रपटामध्ये कथा काय आहे याबद्दल आपण विचार करत असतो। मग अशी म्हणाल्याप्रमाणे कादंबरी हा मराठी साहित्यातील आधुनिक वाङ्मय प्रकार आहे। 1818 नंतर पेशवाई संपल्यानंतर ब्रिटिश यांचा युनियन जॅक जो आहे तो पुण्यामध्ये फडकला आणि त्या अगोदर आपले साहित्य निर्मितीची जे प्रमुख दोन केंद्र, जी दोन गावं होती, एक पुणे आणि दुसरं मुंबई। आता पुणे आणि मुंबई या शहरांमधल्या लोकांनी सर्वप्रथम शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ज्या काही भराऱ्या मारल्यात आणि ब्रिटिशांच्या दरबारामध्ये त्यांनी नोकऱ्यासुद्धा त्या पद्धतीने मिळवल्या, परंतु उच्च शिक्षण घेतलेली ही जी मंडळी होती साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा उच्चभ्रू वर्गाचा अधिक ओढा आपल्याला दिसून येतो। आणि त्या काळामध्ये कविता,
नाटक, चरित्र, आत्मचरित्र हे वाङ्मय, या वाङ्मय प्रकारांमध्ये जसं लेखन होत होतं तसं 18व्या शतकामध्ये निबंध हा वाङ्मय प्रकार जो आहे तो वैचारिक निबंध ज्याला आपण म्हणूयात, तो निबंध प्रकार सुद्धा आपल्याला ब्रिटिश साहित्यामुळे त्याची एक ओळख जशी झाली, त्याचप्रकारे मराठी साहित्याला कादंबरीची सुद्धा ओळख ही पाश्चिमात्य साहित्यामुळे झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून याला आपण आधुनिक वाङ्मय प्रकार असं म्हणतो. जसं बाणभट्टाने लिहिलेली जी कादंबरी आहे, त्या बाणभट्टाच्या कादंबरीला, त्या लिहिलेल्या कादंबरीलाच नाव मुळी त्यानं कादंबरी असं दिलेलं आहे आणि त्या कादंबरीवरूनच मराठी साहित्यामध्ये कादंबरी हे नाव पडलं असं देखील संबोधलं जातं. हे आपण मागच्या तासामध्ये पाहिलं होतं. आणि कादंबरीमध्ये ज्या कथा असतात किंवा ज्या पद्धतीने ती कथा रेखाटन केलेली असते, स्थळ काळाचं कोणतंही बंधन त्या ठिकाणी नसतं. पात्रांचं चित्रण लेखक त्याच्या पद्धतीने करत असतो. कथानक कसं आहे त्यानुसार उपकथानक, त्यानुसार पात्रे, उपपात्रे यांची रचना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि म्हणून मराठी साहित्यामध्ये हा लोकप्रिय वाङ्मय प्रकार यासाठी आहे कारण कादंबरीमध्ये जे फिक्शन आहे, फिक्शन म्हणजे काय, कल्पना निर्मिती, तर लेखक त्याच्या पद्धतीने त्याला सुचलेली जी काही गोष्ट आहे त्याला काल्पनिकतेचा मुलामा रचून वास्तव जीवनामधल्या घटनासुद्धा त्या ठिकाणी तो गडद पद्धतीने करत कथेचं रेखाटन करत असतो. आणि म्हणून आपण त्यामध्येच एक पात्र आहोत अशा पद्धतीचं वाचन करत असताना वाचकाला जी अनुभूती येत असते त्या अनुभूतीनुसार एक सलगता त्या कथानकामध्ये आपल्याला दिसून येत असल्यामुळे आणि त्यामध्ये वाचक अधिकाधिक रमत असतो काल्पनिक पात्रांमध्ये. आणि म्हणून मराठी साहित्यामधला हा लोकप्रिय वाङ्मय प्रकार आपण म्हणूयात. आणि याला स्थळ काळाचं कोणतंही बंधन नाही आहे. उदाहरणार्थ आपण बघतो की कविता ही काय आहे, अत्यंत शीघ्र स्वरूपाची असते. जसं वर्ड्सवर्थनं म्हटल्याप्रमाणे की ओव्हरफ्लो ऑफ फिलिंग्स, म्हणजे जेव्हा उत्स्फूर्त अशा प्रकारच्या भावना जेव्हा व्यक्त होतात मानवी मनातून त्यावेळेस कवितेचा उगम होत असतो. किंवा नाटक आपण जेव्हा प्रयोग रूपामध्ये किंवा संहिता रूपामध्ये त्याचा आस्वाद घेत असतो, वाचन करत असतो, त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की नाटकावरती सुद्धा काही बऱ्याच प्रकारची बंधनं असतात. विशेषतः जेव्हा नाटक प्रयोग रूपामध्ये येत असतं त्यावेळेस काळाचा जो काही भाग असतो तो काळाचे वेगवेगळे घटक त्या ठिकाणी दाखवणं हे शक्य नसतं. म्हणून प्रत्येक ठिकाणी तो काळ दाखवत असताना निवेदनाचा आधार आपल्याला घ्यावा लागतो नाटकांमध्ये देखील. परंतु कादंबरीमध्ये मात्र निवेदनाच्या माध्यमातून एक सलगता ज्याला आपण म्हणूयात, एक सलगता या ठिकाणी असते. आणि म्हणून मराठी साहित्यामध्ये हा वाङ्मय प्रकार लोकप्रिय झालेला आहे. शिवाय लेखकसुद्धा लिहित असताना त्याला कुठल्याही पद्धतीचं कथानक किंवा कोणत्याही काळामधली कादंबरी तो लिहू शकतो. म्हणून वाचकांच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर वाचकांना आवडणारा आणि शिवाय लेखकाला सुद्धा लेखन करत असताना त्याच्या प्रतिभेला अधिक साथ घालणारा असा हा सर्वसामान्य वाचकांपासून तर अगदी अभिरुची जपणाऱ्या वाचकांपर्यंत त्यांच्या मनामध्ये लोकप्रिय हा वाङ्मय प्रकार आपण म्हणूयात. आता त्यापुढे तुम्हाला प्रश्न पडला असेल की कादंबरीचे प्रकार का पडतात. पुढे आपण बघणार आहोत की कादंबरीचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार पडतात. मग प्रकार म्हणजे नेमकं काय, एक एक कप्पा आपण बघणार आहोत. जसं की कुठलाही एक कापड आपल्याला जेव्हा घ्यायचं असेल, लाल रंगाचं कापड उदाहरणार्थ आपल्याला घ्यायचं आहे, आपल्याला ड्रेस शिवायचा आहे. पण लाल रंगाचं कापड जेव्हा आपण मागतो दुकानामध्ये जातो तर तो दुकानदार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची लाल रंगाची पोत असलेली वेगवेगळ्या प्रकारची कापड दाखवत असतो. आणि मग आपल्याला त्यातलं कोणतं भावतं, कसं आहे, हा ज्याच्या त्याच्या आवडीचा आणि निवडीचा प्रश्न असतो. म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणतो की नाही याच्यामध्ये पॉलिस्टर मिक्स आहे, याच्यामध्ये 100% कॉटन आहे, या ठिकाणी नॉयलॉन आहे, या ठिकाणी रंगसंगती वापरलेली आहे. तसं कादंबरीचे प्रकार म्हणजे काय की कोणत्याही कादंबरीमध्ये लेखकानं जे काही जो कोणताही विषय त्या ठिकाणी साकारलेला असतो, त्या ठिकाणी येणारं जे कथानक असतं त्या कथानकामध्ये कार्यकारण भाव जो असतो तो महत्त्वाचा असतो. कार्यकारण भाव म्हणजे काय की कोणतीही अमुक एक गोष्ट घडण्यासाठी तमुक एक प्रकारचं कारण घडलेलं असतं. उदाहरणार्थ 1857च्या उठावाची
अनेक वेगवेगळी कारणं आपण अभ्यासली इतिहासाचा अभ्यास करत असताना, परंतु सर्वात जवळचं कारण आपण काय म्हणतो की काडतुसं जी काही ब्रिटिशांनी त्यांच्या बंदुकांना लावलेली होती त्यामध्ये गायीची आणि डुकराची चरबी वापरलेली होती. मग आता गाय ही हिंदूंना जशी पवित्र आहे तसंच मुस्लिमांना डुक्कर हे त्याज्य मानलं जातं. आणि लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्यानंतर ब्रिटिशांच्या विरोधात एकजुटीनं उभं राहण्यासाठी हिंदू, मुस्लिम किंवा वेगवेगळ्या शीख असेल सगळे सैन्य जे आहे ते एकत्र आलं आणि त्यानुसार अगोदरपासूनच त्यांनी जी रचना केलेली होती की ब्रिटिशांच्या विरोधाचे आपल्याला उठाव करायचे आहेत, ते उठाव करण्यासाठी ते सज्ज झाले. तसंच कादंबरीमध्ये कार्यकारण भाव म्हणजे एखाद्याचा अपघात झालेला आहे, मग अपघात घडण्यासाठीचं कारण काय झालं त्या कादंबरीमध्ये की त्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार होते. घरामधला कुठला तरी ताणतणाव होता किंवा नोकरीच्या ठिकाणी त्याला ताणतणाव होता आणि भरधाव वेगामध्ये जेव्हा तो गाडी चालवत आला तर त्या विचारांमध्ये त्याला समोरचं झाड दिसलंच नाही आणि त्या ठिकाणी गाडी दणकन आदळली. हा लेखकानं दाखवलेला एक कार्यकारण भाव त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि मग त्यानुसार मग अपघात झाला. आता अपघात झाला ही एक घटना, पण ही अपघाताच्या घटनेनंतर त्याला कोणत्या दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी त्याला दाखल केलं गेलं, त्याला हॉस्पिटलाइज्ड केलं गेलं. मग त्या डॉक्टरांकडून ऑपरेशन करत असताना मग कोणत्या तरी एका महत्त्वाच्या मुद्द्यावरून कादंबरीचं कथानक पुढे सरकताना आपल्याला दिसतं. मग कधी तो नायक मरतो आणि मग त्याची जी पत्नी असेल ती नायक म्हणून कादंबरीमध्ये एक प्रमुख पात्र म्हणून वावरताना आपल्याला दिसतं. तर कोणत्याही कादंबरीमध्ये कार्यकारण भाव हा लेखकानं त्या पद्धतीनं जपलेला असतो. कार्यकारण भावानुसार अनेक घटनांची, प्रसंगांची निर्मिती तो दाखवत असतो आणि त्यामधून ते कथानक हळूहळू पुढे सरकत जातं. अशा पद्धतीनं कादंबरीतील पात्रांचा संबंध हा मानवी भावभावनांशी असल्याने त्यानुसार लेखक वातावरण निर्मिती करत असतो. कारण मला एखाद्या गोष्टीचा तात्कालिक माझी प्रतिक्रिया काय असू शकते. मला जर एखाद्या व्यक्तीनं बोलल्यानंतर, मला एखादा चुकीचा शब्द बोलल्यानंतर मी तात्काळपणे त्या व्यक्तीला कशा पद्धतीने प्रतिक्रिया देते. मी चिडते का, मी रागवते का, मी शांत बसते का, म्हणजे एक घटना घडून गेल्यानंतर त्याचा परिणाम माझ्या मनामध्ये काय होतो आणि माझ्यावरती झालेल्या परिणामानुसार मग मी कशी वागते, या घटनांचा माझ्याशी जसा संबंध आहे तसंच कादंबरीमध्ये जी पात्र असतात, जी व्यक्तिरेखा असते, ती व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्यामधल्या घटनांचा संबंध वातावरणाशी असतो. वातावरणातलं सगळं निर्मितीचं कारण जे काही आहे ते निर्मितीनुसार मग लेखक कादंबरीचा विषय ठरवत असतो. उदाहरणार्थ की एखाद्या लेखकाला शिक्षण क्षेत्रामधला भ्रष्टाचार दाखवायचा असेल तर त्या पद्धतीचं मग त्याला वातावरण निर्मिती करत असताना मग शैक्षणिक क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण संचालनालय असेल किंवा अगदी शाळा महाविद्यालय असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी शैक्षणिक कारभार चालतो त्या ठिकाणी कसा भ्रष्टाचार आहे या संदर्भात एखादी घटना एखाद्या पात्राच्या संदर्भात घडलेली त्याला दाखवावी लागेल. आणि मग ती व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर अनेक गोष्टींचे सूत्र त्याच्या हाती लागतात आणि मग एका घटनेपासून दुसरी घटना, तिसरी घटना आणि या घटनांच्या पडसादांमधून मग अनेक घटना निर्माण होतात आणि त्याचा उकल ते पात्र घेताना दिसतं. म्हणजे त्याला पडलेली प्रश्नांची उत्तरं मग लेखक किंवा त्यातलं पात्र त्या परिस्थितीमध्ये शोधत असतो. तर वातावरण निर्मिती म्हणजे थोडक्यात त्याला जो विषय त्याने निवडलेला असतो तो विषय व्यवस्थितपणे पुढे सरकावा यासाठी त्याने केलेली निवड. आणि म्हणून वातावरण निर्मिती जर व्यवस्थित असेल तर लेखकाने निवडलेला विषय सुद्धा तितक्याच पद्धतीने व्यवस्थितपणे तो साकारलेला आपल्याला दिसून येतो. आता आपण कादंबरीचे प्रकार बघणार आहोत. तर कादंबरीचे जे काही प्रामुख्याने आपण 6 ते 7 प्रकार बघणार आहोत त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहोत की सामाजिक कादंबरी म्हणजे काय. आता कादंबरीबद्दल आपण थोडक्यात पुन्हा आढावा घेणार आहोत की कादंबरी हा गद्य स्वरूपातला वाङ्मय प्रकार आहे आणि त्याचा गाभा जो आहे तो कथात्मक आहे. आता या कादंबरीचा पट विस्तीर्ण असतो, व्यापक असतो. त्यामुळे याच्यामध्ये कथानक, मुख्य कथानक, उपकथानक, मुख्य पात्र, उपपात्र अशा अनेक घटनांची रचना तो करत असतो.
आता नाटकामध्ये जसं स्थळ आणि काळ यामध्ये तो बंदिस्त होऊ शकत नाही. कथन किंवा निवेदनाच्या साहाय्याने कादंबरीकार कोणत्याही काळाचं किंवा स्थळाचं तो चित्रण करू शकतो. अगदी सूक्ष्म घटनेपासून एखाद्या व्यापक घटनेपर्यंत जीवनाच्या विविध स्तरांचं चित्रण कादंबरीमध्ये लेखक करत असतो. आता सामाजिक कादंबरी म्हणजे नेमकं काय? तर आपण बघतो समाज म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी अनेक लोकांचं वास्तव्य असतं. व्यक्ती, कुटुंब, समाज हे सगळे एकमेकांमध्ये अडकलेले घटक. तर समाज म्हणजे अनेक लोकांचं, ज्या ठिकाणी समूहानं लोक राहतात, अनेक लोकांची ती वस्ती. लोक अनेक या वैयक्तिक जीवन जगत असताना माणूस एकीकडे सामाजिक जीवन पण जगत असतो. मग समाजामधली नीतिमूल्य असेल, वेगवेगळ्या धारणा असेल, धर्म असेल, अर्थ असेल, या सगळ्या अवतीभोवतीच्या सामाजिक जीवनाचा परिणाम त्या लेखकावरती होत असतो. म्हणून लेखक ज्या समाजात राहत असतो त्या समाजात घडणाऱ्या घटनांचं चित्रण त्या कादंबऱ्यांमध्ये आलेलं आपल्याला दिसून येतं. सामाजिक कादंबरी म्हणजे समाजातले प्रश्न प्रामुख्याने या प्रकारात येत असतात. आता समाजातले प्रश्न म्हणजे कोणते प्रश्न असेल? मग आर्थिक प्रश्न असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, लोकसंख्येसंदर्भातला प्रश्न असेल, महिलांचे प्रश्न असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल. आणि आजच्या काळामध्ये आपण बघतो की कोरोना व्हायरसमुळे समग्र मानवजातीसमोर वेगवेगळ्या प्रकारची अनेक प्रश्न निर्माण झालेले दिसून येतात. मग आरोग्याच्या समस्या असेल, माणसांच्या मनामधला वाढत जाणारा गुंता असेल, किंवा त्याच्यावरती येणारा वेगवेगळ्या प्रकारचा ताण असेल, किंवा या सगळ्या याच्यामध्ये दूरप्रणालीद्वारा दिलं जाणारं शिक्षण असेल. आता मी तुमच्याशी संवाद साधते कारण हा सुद्धा या कोरोना व्हायरसचाच एक परिणाम आपण म्हणूयात. तर असे अनेक घटक जे आहेत त्या कोरोना व्हायरसमुळे समाजामधली एकंदरीतच आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक व्यवस्था ही कुठेतरी वेगळ्या पद्धतीने तिच्यामध्ये प्रचंड बदल आपल्याला झालेला दिसून येतो. मग अशा या बदललेल्या परिस्थितीमुळे किंवा समाजामध्ये जे काही वेगवेगळे त्या कालखंडामधले प्रश्न हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. प्राचीन काळातल्या समाजातल्या समस्या वेगळ्या होत्या, मध्ययुगीन काळातल्या समस्या वेगळ्या होत्या, आधुनिक काळातल्या समस्या होत्या. परंतु जेव्हा आपण असं म्हणतो की मराठीमधली पहिली कादंबरी कोणती म्हणूयात की जिला आपण सामाजिक कादंबरी म्हणायची, तर पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन ही सन 1857 मध्ये प्रकाशित झाली. आपल्याला माहिती याच वर्षी मुंबई विद्यापीठाची सुद्धा स्थापना झाली. मराठीमधले लेखक बाबा पदमनजी यांनी ही कादंबरी लिहिली. बाबा पदमनजी यांनी आपल्याला माहिती की त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला होता. ख्रिस्ती धर्मातली प्रेम, अनुकंपा ही जी काही तत्व आहेत, मानवता, ही तत्व त्यांना प्रचंड भावली आणि त्यांनी बाबा पदमनजींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. अरुणोदय नावाचं त्यांचं आत्मचरित्र पण आहे. या आत्मचरित्रामध्ये सुद्धा तत्कालीन समाजातल्या घटनांचं चित्रण येतं. तसंच आता ह्या 18व्या शतकात 19व्या शतकामध्ये जेव्हा स्त्रियांची परिस्थिती कशी होती आणि स्त्रियांचे कोणकोणते प्रश्न त्या काळामध्ये प्रामुख्याने होते याचा जर आपण आढावा घेतला तर यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये आपल्याला लक्षात येईल की लहान वयामध्ये झालेली मुलींची लग्न, लहान वयामध्ये झालेल्या त्या विधवा झाल्यानंतर मग त्यांचं केलं जाणारं त्या काळातलं केशवपण, किंवा त्या काळातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक सामाजिक धारणा, स्त्रियांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन, हा जो काही भाग आपल्याला दिसून येतो त्याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की त्या काळामध्ये स्त्रियांचं जे काही एकंदरीतच जीवन होतं अत्यंत खालावलेलं अशा प्रकारचं ते जीवन होतं. मग या काळामध्ये या भारतीय समाजामध्ये एखादी स्त्री विधवा झाल्यानंतर तिच्यावर कोणकोणत्या प्रकारची बंधनं येतात, त्या बंधनांचं चित्रण यामध्ये आपल्याला लक्षात येतं. कुठेतरी त्या स्त्रीने खूप मोठं पाप केलेलं आहे अशा प्रकारची समजूत त्या काळामधली जी काही आहे ती आपल्याला दिसते. म्हणजे यमुना पर्यटनमध्ये हिंदू समाजातील कौटुंबिक जीवनातल्या आणि काही विशेषतः विधवांच्या जीवनाखेरीज जे काही वेगवेगळ्या गोष्टी चित्रित केलेल्या आहेत. उदाहरणार्थ मग त्यामधली जे मुख्य पात्र आहे ती यमूची सासू यमूला सांगते की ती रामाजी पंतांची बहीण पाहिलीस ना, कशी आता तुळशीला रोज 108 प्रदक्षिणा घालू लागली आहे आणि तिची बुके बिके परवा तिच्या भाऊजाईनं अगदी
आताऱ्याला तोलून देऊन दावतन घेतलं आणि वेणूचा नवरा आजारी पडतो तेव्हा त्याची सेवा शुश्रूषा करण्याऐवजी घरातले लोक वेणूला व्रतवैकल्य करायला लावतात. अगदी सांगायचं तर पहाटे उठून गार पाण्यानं स्नान करून 1 तासभर तुळशीला प्रदक्षिणा घालणं, मग मारुतीच्या देवळातल्या पिंपळाला 108 प्रदक्षिणा घालणं, त्यानंतर घरी आल्यानंतर गाईच्या शेणानं सारवलेल्या भुईवरती अन्न ठेवून अळणी खाणं व संध्याकाळी गोमूत्राशी तोंडी लावून भाकरी खाणं, असे व्रत 7 दिवस यमूला करायला लावतात. आणि एवढं करूनही गुण येत नाही म्हटल्यानंतर मग जोशाला बोलवून ग्रहदशा पाहतात आणि मंगळाच्या शांतीप्रित्यर्थ दान द्यायला लावतात. आता ह्या कादंबरीमधलं हे एक वातावरण निर्मिती किंवा एक चित्रण असं आहे की यातली जी यमुना आहे, ही यमुना हे सगळं चित्रण जे आहे ते शेजारच्या गोदू नावाच्या स्त्रीच्या जीवनामध्ये जे काही निर्माण झालेलं आहे ती बघते की कशा पद्धतीने स्त्रियांना त्या काळामध्ये अनेक व्रतवैकल्य, कडक उपवास असेल, लोकांची ही सामाजिक धारणा असेल की अशा वेगवेगळ्या पद्धतीने स्त्रियांचं मानसिक, शारीरिक खच्चीकरण तर होतच होतं, पण अनेक निर्बंधांमध्ये त्या काळामधल्या स्त्रियांना वागणूक दिली जात होती. आणि मग पुढे जेव्हा ब्रिटिश भारतात आल्यानंतर इंग्रजी शिक्षण प्रणाली असेल किंवा पाश्चिमात्य विचारवंतांचा प्रभाव त्या काळातल्या अनेक समाजसुधारकांवरती आपल्याला झालेला दिसून येतो आणि याचा विशेषतः पुरस्कार आपल्याला आगरकरांनी घेतलं. आणि म्हणून आगरकरांनी सामाजिक सुधारणा या भारतामध्ये सर्वप्रथम व्हायला हव्या आणि जर सामाजिक सुधारणा झाल्या तर आपोआपच समाजात एक बदल होतील आणि मग राजकीय सुधारणा आपल्याला साध्य करणं देखील सोपं जाईल, असा विचार त्या काळामध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा दिसून येतो. यानंतरची कादंबरी पण लक्षात कोण घेतो, याचे लेखक आहेत हरिभाऊ आपटे. पण लक्षात कोण घेतो याही कादंबरीमध्ये आपण स्त्रियांच्या त्या काळातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सामाजिक समस्या आहे त्या सामाजिक समस्यांचं चित्रण त्या ठिकाणी आलेलं दिसेल. किंवा क्रौंसवध नावाची वि. स. खांडेकरांची जी कादंबरी आहे यामध्ये ब्रिटिशांच्या अखत्यारीखाली किंवा ब्रिटिशांच्या वसाहतीखालील जो भारत आहे त्याची परिस्थिती आता कशी झालेली आहे आणि याच्यातनं मग सुटका करायची असेल तर कसं आपण भारतानं एकत्र होणं गरजेचं आहे. आणि यातल्या क्रौंसवधाचा वध जसा भीम करतो तसा भारतातल्या लोकांनी एकत्र येऊन ब्रिटिश सरकारला आपण टक्कर दिली पाहिजे, यासाठीचा जो काही विचार आहे तो विचार या ठिकाणी आलेला दिसून येतो. म्हणून 18व्या शतकामध्ये तत्कालीन समाजामधले प्रश्न जे होते, पारतंत्र्यामधला भारत जेव्हा होता त्या पारतंत्र्य भारतामधले सामाजिक लोकांचे जे काही वेगवेगळे प्रश्न होते, लोकांवरती जो जुलूम जसजसा वाढत गेला तसतसं स्वातंत्र्याची नांदी मनामध्ये ती अधिक पेटत गेलेली आपल्याला दिसते. आणि एकीकडे समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा या झाल्या पाहिजे यासाठी सुद्धा विचारवंत आणि समाज सुधारक यांनी खूप मोठी एक धुरा हाती घेऊन एक समाज सुधारकांची मोठी चळवळ ज्याला आपण म्हणूयात, ही चळवळ महाराष्ट्रामध्ये आणि एकंदरीतच भारतामध्ये तयार झालेली आहे. म्हणून समाजामध्ये जे बदल होतात ना त्या बदलांचा परिणाम आपल्याला साहित्यात सुद्धा दिसून येतो आणि या सामाजिक परिवर्तनाच्या बदलांमधून सामाजिक कादंबरी असेल किंवा सामाजिक लेखनाचा भाग त्या साहित्यामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. पुढची आपण कादंबरीचा प्रकार जो काही बघतो तो प्रकार म्हणजे आपण असं म्हणूयात की यमुना पर्यटन नंतरचा पुढचा जो भाग आहे ती कादंबरी म्हणजे ऐतिहासिक कादंबरी. आता ऐतिहासिक कादंबरी म्हणजे नेमकं काय, तर ऐतिहासिक कादंबरीमध्ये इतिहासातली जी काही पात्र असतात त्या पात्रांवरती साधारणपणे कादंबरीचा विषय असतो. इतिहासातल्या व्यक्ती असेल, घटनाप्रसंग असेल यावरती ही कादंबरी आधारलेली असते. आणि मग ही कादंबरी आहे तिला आपण म्हणतो की इतिहास तिच्यामध्ये आहे. आता इतिहास या शब्दाचा अर्थ काय की जे घडलं ते असं आहे. ऐतिहासिक कादंबरी लिहित असताना त्यामुळे कादंबरीकारांवरती बंधनं पण येत असतात. हे बंधन म्हणजे काय की त्याला सत्याचं दर्शन घडवायचं आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवायचा आहे, पेशव्यांचा इतिहास दाखवायचा आहे किंवा अन्य कोणात्या तरी कुठल्या तरी कालखंडातलं ऐतिहासिक चित्रण दाखवायचं असेल तर त्या ठिकाणी वस्तुनिष्ठता याचं भान ठेवता आलं पाहिजे. सत्य परिस्थिती काय घडलेली आहे या संदर्भातले अनेक दाखले त्या लेखकाला आणावे लागतात आणि मग त्या माध्यमातून कुठेतरी काळाच्या पडद्यावरती त्याचं घासून तपासून तो विचार करून ते पात्र त्या काळामध्ये कसं वागलं
एकंदरीतच समाजाला त्याने नवीन कोणती दिशा दिली वगैरे भाग तो इतिहासाच्या माध्यमातून दाखवत असतो. आता सामाजिक कादंबरीकाराचं कथानक काल्पनिक असतं कधी कधी, परंतु त्या कादंबरीमध्ये त्या बाबतीत त्याला स्वातंत्र्य असतं. तसं ऐतिहासिक कादंबरीकाराला फारसं नसतं. त्याला इतिहासातल्या सत्याला धक्का न लावता आपलं कथानक त्याला निर्माण करायचं असतं. त्याला इतिहासातला धक्का न लावता म्हणजे कुठेही चुकीचं पात्र निर्माण करायचं नाही, कुठेही चुकीचा इतिहास दाखवायचा नाही आहे. आणि जर असं झालं तर लोकांच्या भावना त्या ठिकाणी आपल्याला भडकताना दिसतात. उदाहरणार्थ तुम्ही पद्मावत नावाचा चित्रपट जो ऐतिहासिक पात्रांवरती आधारित जेव्हा तो सुरुवातीला आला तर अनेक राज्यांमध्ये पद्मावत चित्रपटामध्ये अनेक वेगवेगळे जे काही प्रसंग दाखवले होते त्यावरती लोकांनी त्याला विरोध केला. किंवा तुकाराम महाराजांच्या जीवनावरती जीवन कार्यावरती आधारित जेव्हा आनंद यादवांची कादंबरी प्रकाशित होऊ पाहत होती तर वारकरी संप्रदायाकडून त्याला प्रचंड विरोध झाला. कारण इतिहासातलं पात्र जेव्हा दाखवलं जातं तर आपल्या मनामध्ये कधीकधी त्या व्यक्तीबद्दलची भावना एक मनामध्ये तयार झालेली असते. आपण तटस्थपणे विचार करू शकत नाही. आणि शिवाय सत्य काय आणि असत्य काय यासाठीचे लागणारे जे पुरावे आहेत ते भक्कम पुरावे असल्याशिवाय लेखक त्याच्यावरती लेखन करू शकत नाही. हे त्याला एक बंधन येतं. म्हणून त्याला इतिहासातल्या सत्याला धक्का लावायचा नसतो. मग इतिहासामधल्या घटना आणि प्रसंगांच्या बाबतीत त्याला बदलसुद्धा करता येत नसतो. की पेशव्यांच्या जीवनामध्ये जे काही घडलेलं आहे मग ते पानिपतमध्ये आपण जे दाखवत असतो तर त्या ठिकाणी वस्तुनिष्ठता किंवा सत्य भाग जो आहे तो लेखकाला दाखवावाच लागतो. इतिहासातल्या व्यक्ती जशा होत्या तशाच त्याला दाखवाव्या लागतात. मग कादंबरीकार म्हणून त्याचं वेगळंपण कोणतं? तर याचं उत्तर देता येईल की इतिहास हे वस्तुनिष्ठ शास्त्र आहे. इतिहास घटनाप्रसंग तपशीलवारपणे सांगत असतो. कोणती व्यक्ती कोणत्या प्रसंगी कशी वागली हे इतिहास पुराव्यांच्या आधारे सांगतो. पण इतिहास त्या व्यक्तीच्या मनोव्यापारांबद्दल बोलत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं बघूयात की रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकामध्ये किंवा वसंत कानेटकरांनी हे जे नाटक लिहिले यामध्ये शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज जेव्हा आपण राजे पराक्रमी राजे म्हणून जेव्हा आपले प्रशासक म्हणून येतात, परंतु एक पिता आणि पुत्र म्हणून त्यांच्या मनामधला संघर्ष कसा आहे मानसिक आणि मनोविश्लेषणाच्या अंगाने जेव्हा आपण या नाटकाकडे बघतो किंवा कादंबरीमध्ये सुद्धा जेव्हा अशा पद्धतीने आपण पात्रांचा विचार करत असतो तर त्यावेळेस आपल्याला त्या पात्रांच्या भावभावनांचा विचार हा साहित्यामध्ये झालेला दिसून येतो. म्हणून इतिहास हे वस्तुनिष्ठ शास्त्र आहे. इतिहास घटना आणि प्रसंग तपशीलवार सांगत असतो. कोणती व्यक्ती कोणत्या प्रसंगी कशी वागली हे तो वस्तुनिष्ठपणे सांगत असतो आणि त्या ठिकाणी त्याला पुरावे पण असतात. परंतु इतिहास व्यक्तींच्या मनोव्यापारांबद्दल बोलत नाही. माधवराव पेशवे त्यांचं कर्तृत्व अल्पवयात झालेलं त्यांचं निधन हे इतिहास सांगतो. पण आयुष्यभर त्यांची व्यथा कोणती होती त्यांच्या मनातलं शल्य काय होतं हे कादंबरीकारालाच सांगावं लागतं. इतिहासातील घटना आणि प्रसंगांच्या चौकटीला धक्का न लावता कादंबरीकार ऐतिहासिक व्यक्तींच्या मनोव्यापारांचं चित्रण करतो. रणजित देसाईंच्या स्वामी या कादंबरीमध्ये याचा आपल्याला प्रत्यय येतो. किंवा शिवाजी महाराजांच्या जीवनावरील ज्या काही कादंबऱ्या आपण वाचत असतो त्या वाचत असताना पण आपल्याला तो अनुभव येतो. पेशवेकालीन जीवनाचं चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या वाचकांना आवडतात. वाचकांना आपल्या इतिहासाचं आकर्षण असतं आणि ऐतिहासिक कादंबरीकाराला इतिहासाचं चांगलं एक भान असावं लागतं व रूढ इतिहासातल्या घटना घेऊन आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर तो आपल्या कादंबरीत पुन्हा एकदा एक ऐतिहासिक जग निर्माण करत असतो आणि ते वाचकांना आवडत असतं. त्यामुळे ऐतिहासिक कादंबरी हा एक लोकप्रिय वाङ्मय प्रकार आहे. इतिहासामध्ये फक्त घडलेल्या घटना असतात. आपण जेव्हा वाचत असतो त्याच्यामध्ये काळाचं स्थळाचं बंधन सांभाळत आपण इतिहास वाचत असतो. परंतु जेव्हा आपण कादंबरी वाचत असतो ऐतिहासिक कादंबरी वाचत असतो तर त्या पात्रांच्या सोबत आपल्या मनोभूमिकासुद्धा जुळून आलेल्या असतात. आपल्या भावना त्या ठिकाणी कुठेतरी एकत्र झालेल्या दिसतात आणि मग आपल्याला वाटतं की नाही महाराजांचं या ठिकाणी चुकलंच. संभाजीराजे एवढे छोटे असताना महाराजांनी त्यांना का बरं सोडून दिलं असावं. मग संभाजीच्या मनामध्ये प्रश्न येतो की माझे वडील एवढे मोठे शासन करते आहेत प्रशासन करते सर्व प्रजेचा सांभाळ करतात पण मी एक छोटा मुलगा
मला मात्र ते सोबत नेत नाही. एका बालकाच्या मनामध्ये आलेला हा जो प्रश्न आहे तो आपल्याला कादंबरीमध्ये दिसतो. थोडक्यात ऐतिहासिक कादंबरीमध्ये पात्रांच्या मनोभूमिका समजून घेऊन मनोव्यापार रेखाटण्याचं काम लेखक करत असतो. पुढचा जो आपण कादंबरीचा प्रकार म्हणूयात, या कादंबरी प्रकारामध्ये आपल्याला पौराणिक कादंबरी यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर पुराणातल्या जे काही कथांवरती आधारित या सगळ्या कादंबऱ्या या ठिकाणी येतात. आता हे पुराणसुद्धा इतिहासापेक्षा वेगळं असतं. पुराण हे परंपरेनं आलेलं असतं, ते काल्पनिक स्वरूपाचं असतं. उदाहरणार्थ वि स खांडेकरांची ययाती ही कादंबरी किंवा मृत्युंजय ही शिवाजी सावंत यांची कादंबरी. आता आपण हे सविस्तर बघूयात की पुराणातल्या कथांवरती आधारित कादंबऱ्या या विषयामध्ये येतात. पुराण हे इतिहासापेक्षा वेगळे आहे. जसं आपण इतिहासातल्या घटना, स्थळ, काळ यांचा संबंध येत असतो, परंतु पुराण हे परंपरेनं आलेलं आहे. एका काळातून दुसऱ्या काळामध्ये पुराणातल्या कथा आलेल्या दिसतात. लोक श्रद्धेने त्याचं पालन करताना सुद्धा दिसतात. आता इतिहासापेक्षा पुराणाचं स्वरूप वेगळं का असतं? इतिहास म्हणजे इति अधिक ह अधिक अस, म्हणजे जे घडलं ते. पुराण हे परंपरेनं आलेलं असतं, ते काल्पनिक स्वरूपाचं असतं. पुराणातल्या कथा परंपरेने समाज मानसात मुरलेल्या असतात. या पुराणकथा कादंबरीकार कादंबरीत आपल्या दृष्टीने तो मांडतो. मग त्यांची मांडणी आपल्या पद्धतीनं तो करत असतो. पुराणकथांची नवी रचना तो करतो किंवा त्यांचा तो अन्वय लावतो. उदाहरणार्थ ययाती ही वि स खांडेकर यांची पौराणिक कादंबरी आहे. आजच्या चंगळवादी आणि भोगवादी संस्कृतीच्या संदर्भात खांडेकरांनी या कादंबरीमध्ये ययाती आणि देवयानी या स्त्री पात्र असतील यांचा प्रेमाचा आणि विशेषतः ययातीच्या स्वभावाचा अन्वय लावला आहे. तर मृत्युंजय ही शिवाजी सावंत यांनी जी कादंबरी लिहिली आहे, या कादंबरीमध्ये कर्णाचं जे काही एक भावविश्व आहे, ते कर्णाचं भावविश्व या ठिकाणी रंगवलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ऐतिहासिक कादंबरीमध्ये वस्तुनिष्ठतेला अधिक भाग असतो, परंतु पौराणिक कादंबरीमध्ये लेखक अधिक त्या ठिकाणी प्राधान्यक्रम त्याला असतो आणि अधिक त्याच्या पद्धतीने तो त्या पात्रांचं रेखाटन करण्यासाठी त्याला एक स्वातंत्र्य ज्याला आपण म्हणूयात ते स्वातंत्र्य त्याला लाभत असतं. पुराणामधल्या संदर्भांचा कथा, आपली महाकाव्य असेल, रामायण असेल, महाभारत असेल किंवा अनेक वेगवेगळ्या कालखंडामध्ये जे काही अनेक गोष्टी काल्पनिकपणे आलेल्या असतात, यावरती आधारित अनेक कादंबऱ्या मराठी साहित्यामध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत आणि त्या कादंबऱ्या लोकांमध्ये अनेक म्हणजे खूप लोकप्रियसुद्धा झालेल्या दिसतात. पौराणिक वाङ्मय जे आहे ते वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या पुढे जेव्हा येत असतं तर लोकांना ते खूप आवडत असतं. उदाहरणार्थ आपण रामायण आणि महाभारत हे महाकाव्य पुन्हा या कोरोनाच्या काळामध्ये पुन्हा नव्यानं ती पाहिलेली आहेत. पुराणातल्या कथा कशा आहेत याचासुद्धा प्रत्यय आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि लोकांना ते खूप भावलेलं आहे की एका विशिष्ट कालखंडामध्ये लोकांच्या धारणा कशा होत्या, लोकांचं जीवनमान कसं होतं, लोक कशा पद्धतीने राहत होते आणि मग आपण त्यांना देवदेवतांच्या पद्धतीने संबोधत असतो. म्हणून पौराणिक कादंबऱ्यांमध्ये देवदेवतांचा संबंध अधिक आलेला आपल्याला दिसून येईल. पुढची जी कादंबरी आहे ती कादंबरी ज्याला आपण म्हणूयात ती राजकीय कादंबरी. आता राजकीय कादंबरीमध्ये कुठला भाग असतो तर राजकीय जीवनाच्या पार्श्वभूमीवरती आधारित ज्या काही कादंबऱ्या आहेत त्या या प्रकारामध्ये येतात. उदाहरणार्थ अरुण साधू यांची सिंहासन ही कादंबरी आहे किंवा रारम बोराडे यांची आमदार सौभाग्यवती ही कादंबरी आहे. आमदार सौभाग्यवती या कादंबरीमध्ये एक महिला जेव्हा राजकारणामध्ये येत असते आणि राजकारणी क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने तिचा वापर केला जातो आणि यावरती आधारित ही कादंबरी आहे. अर्थात राजकारणामध्ये आजही आपण बघतो की अगदी ग्रामसेवकांपासून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ज्या स्त्रिया आज आहेत तर त्यांचं राजकारण करणारे समर्थक हे कुठेतरी त्यांचे नवरे असतात, भाऊ असतात किंवा अन्य कोणाच्या तरी हातात सूत्र असतात. म्हणून पद मात्र स्त्रियांकडे, परंतु निर्णय क्षमता किंवा विचार करण्याची निर्णयाची क्षमता मात्र त्यांच्यामध्ये आजही तेवढी प्रभावी दिसत नाही किंवा पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये ती आलेली दिसत नाही. तर अशा राजकीय पार्श्वभूमीवरच्या राजकीय जीवनावरती आधारित अनेक कादंबऱ्या ज्याला आपण म्हणूयात त्या मराठी साहित्यामध्ये लोकप्रिय झालेल्या आहेत.
सिंहासन नावाचा चित्रपट पण आपण पाहिला असेल. तर या चित्रपटाला देखील राजकीय जीवनाचा पार्श्वभूमी जी आहे ती लाभलेली आहे. मग राजकीय प्रश्न असेल, राजकीय दबाव असेल, राजकीय वेगवेगळे नेते मंडळी असेल, त्यांच्या जीवनातले काही विचार असेल, त्यांच्या जीवनातल्या काही कृती असेल, त्यामुळे समाजात झालेले बदल असतील, हे सर्व विषय ज्याला आपण म्हणूयात ते विषय राजकीय कादंबरीमध्ये आलेले आपल्याला दिसून येतात. पुढचा कादंबरीचा जो प्रकार आहे तो कादंबरीचा प्रकार म्हणजे ग्रामीण कादंबरी. आता ग्रामीण कादंबरी म्हणजे काय की ग्रामजीवनातले ज्या ठिकाणी प्रश्न लेखकाने उपस्थित केलेले असतात, ते प्रश्न ज्या कादंबरीमध्ये येत असतात त्याला आपण ग्रामीण कादंबरी. मग ग्रामविश्व म्हणजे काय? मग शेत असेल, शेताभोवतालची पांढरी असेल, त्या ठिकाणी त्याची जनावरं असेल, दूध दुभती देणाऱ्या गाई म्हशी असेल, कोंबड्या असतील, त्याची आजूबाजूची जैवविविधता असेल, त्याचे कुटीर उद्योग असेल, वेगवेगळे उद्योग शेतीसोबत करतो ते असतील, त्याचे नातेसंबंध असेल, नातेगोती असेल, तर या सगळ्यांचं चित्रण यामध्ये प्रामुख्याने येतं. आता उदाहरणार्थ आनंद यादवांची घोतावळा ही कादंबरी जर आपण पाहिली तर यामध्ये शेतीवरती आधारित यंत्रसंस्कृतीचा जेव्हा उगम झाल्यानंतर कसे अचानक बदल व्हायला लागतात, ते नारूच्या मनामध्ये जसे निर्माण झालेले आहेत, त्याच्या पुढे वेगवेगळे जसे प्रश्न आहेत तसे प्रश्न आत्ताच्या काळामध्ये ग्रामीण जीवनामध्ये यंत्रसंस्कृतीचा जेव्हा प्रभाव वाढत गेला, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न ग्राम जीवनामध्ये उद्भवले आणि त्याचं चित्रण आपल्याला दिसतं. जसं हल्ल्या हल्ल्या दुधू दे ही बाबराव मुसळे यांची जी कादंबरी आहे, या कादंबरीमध्ये आपल्याला शेतकऱ्यांची दिवसेंदिवस जी काही जीवघेणी अशा प्रकारची ओढाताण झालेली आहे, बियाणं महाग होत चाललेलं आहे, जमिनीचा पोत कमी होत चाललेला आहे आणि त्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो प्रचंड वाढत आहे. परंतु पर्यायानं कधी दुबार पेरणी असेल, कधी पाऊस पडत नाही, तर असे जे काही शेतामध्ये निर्माण होणारे जे प्रश्न असतात, निसर्गातले काही प्रश्न आहेत, यांचं चित्रण त्या शेतकऱ्यांच्या जीवनावरती कसं होत असतं, त्यांच्यामध्ये आप्त नातेसंबंध कसे असतात, आजही अज्ञान कसं असतं, एखादा आजार झाल्यानंतर तात्काळ त्यांना पैशांच्या अभावी कुठल्याही आरोग्याचे सुविधा ते घेऊ शकत नाही आणि मग मोठमोठे आजार त्यांना कसे लागतात आणि यामध्ये त्यांचा मृत्यू कसा होतो. किंवा अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की शेतकऱ्यांच्या ज्या काही होणाऱ्या आत्महत्या आहे, त्या आत्महत्यांच्या वरती आधारित अनेक कादंबऱ्यासुद्धा आलेल्या दिसतात. जसं अवकाळी पाऊस ही अलीकडच्या काळातली आनंद विंकर यांनी लिहिलेली कादंबरी जी आहे, त्यामध्ये सुद्धा ग्रामीण जे काही जीवन आहे, त्या ग्रामीण जीवनातला शेतीशी संबंधित, शेतकऱ्याशी संबंधित किंवा कामगार जो असेल ग्रामीण भागातला, तर यांचं चित्रण अशा पद्धतीने ज्या कादंबऱ्यांमध्ये आलेलं असतं, ते चित्रण किंवा त्या कादंबऱ्या आपण म्हणूयात की ग्रामीण कादंबरी या प्रकारामध्ये ते येतात. कादंबरी ही कुठल्याही विषयावरची असते, परंतु विशेषत्वानं तिच्यामधलं कोणतं वातावरण आहे, वातावरण निर्मितीमधले कोणते विषय लेखकाने कशा पद्धतीने ते रेखाटले आहेत, त्यानुसार आपण कादंबरीचा टप्पा पाडत असतो किंवा त्याचा आपण वेगळा प्रकार मानत असतो. तर मराठी साहित्यामध्ये 1960 नंतर ग्रामीण साहित्य, दलित साहित्य आणि स्त्रीवादी साहित्य असे 3 नवीन प्रवाह एकंदरीतच साहित्यामध्ये आले आणि त्यामध्ये ग्रामीण कादंबरी ही शंकर पाटील असेल, आनंद यादव असतील, रारम बोराडे असतील, उद्धव शेळके असेल, तर या लेखकांनी सुरुवातीच्या कालखंडामध्ये या कादंबरीमध्ये या वाङ्मय प्रकारामध्ये लेखन करून मराठी साहित्यामध्ये ग्रामीण साहित्याची एक नवी वेगळी ओळख आलेली दिसून येते. पुढचा जो कादंबरीचा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रादेशिक कादंबरी. आता ग्रामीण कादंबरी आणि प्रादेशिक कादंबरी यामध्ये एक थोडासा फरक काय आहे बघूयात आपण. ग्रामीण कादंबरी म्हणजे कुठलं तरी एक खेडेगाव आहे, शेतकरी आहे, शेती आहे आणि तिथलं जे आलेलं वातावरण, जसं आपण आत्ता जी काही वेगवेगळी नावं घेतली. परंतु प्रादेशिक कादंबरी ही ग्रामीण कादंबरीपेक्षा वेगळी कशी आहे, तर त्यांच्यामधला मुख्य भेद असा आहे की प्रादेशिक कादंबरी तेथील प्रदेशाला मध्यवर्ती स्थान असतं, की तो प्रदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. कधी कधी प्रदेशाचं म्हणून एक वैशिष्ट्य असतं आणि त्या वैशिष्ट्यानुसार लोकांचं जीवनमान, त्यांचं राहणीमान, त्यांचे आचार विचार, त्यांची संस्कृती, त्यांची जगण्याची एक जीवनधारा
ही त्या पद्धतीनं तयार झालेली असते. म्हणून तो प्रदेश त्या ठिकाणी प्रामुख्यानं जेव्हा येतो तर तो त्या लोकांच्या मुळासकट आलेला असतो. लोकांना तो अधिक अधोरेखित करत असतो. बनगरवाडी ही व्यंकटेश माडगूळकरांची एक महत्त्वाची कादंबरी आपण म्हणूयात की प्रादेशिक कादंबरी आहे. आता या कादंबरीमध्ये धनगरांच्या जीवनाचं चित्रण आहे. यामधला जो राजाराम नावाचा जो शिक्षक आहे तो शिक्षक या बनगरवाडीमध्ये आल्यानंतर एकंदरीतच तिथलं चित्रण तो कशा पद्धतीने बदलू पाहतो आणि ज्या ठिकाणी कधीच शाळा नाही सुरू होत त्या ठिकाणी तो शाळा कशा पद्धतीने सुरू करून दाखवतो. अत्यंत चिकाटीचा हा प्रवास आहे त्याचा. परंतु निसर्गाच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा ही शाळा कशी कोलमडते याला आलेला जो काही एक चित्रणाचा जो भाग आहे तर तिथल्या प्रदेशातले म्हणून जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांपासून लेखक बाजूला जाऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीसारखं या प्रदेशाला त्या ठिकाणी चैतन्य प्राप्त होतं. प्रादेशिक कादंबरीमध्ये विशिष्ट प्रदेश हा अपरिहार्य स्वरूपाचा असतो. याचा अर्थ प्रदेश चित्रण जर नसेल तर ती कादंबरी अगदी निस्सत्व वाटेल. प्रदेशाचं वेगळंपण आणि अस्तित्व ग्रामीण जीवनाशी त्याचं निगडीत असतो. तेथील प्रदेशाला स्वतःचा एक चेहरा मोहरा असतो. प्रदेशाची जी काही अपरिहार्यता आहे शहरी जीवनाचं चित्रण करणाऱ्या कादंबऱ्यांमध्ये ती आपल्याला जाणवत नाही. मग आपण इथे अजून बघूयात की गोतावळासारखी कादंबरी आहे जी ग्रामीण कादंबरी पण आपण म्हणतो. पवनाकाठचा धोंडी किंवा गारंबीचा बापू या कोकणाच्या पार्श्वभूमीवरच्या कादंबऱ्या, श्रीना पेंडसे यांच्या कादंबऱ्या आपण म्हणूयात की यासारख्या कादंबऱ्यांमधला प्रदेश हा महत्त्वाचा असल्यामुळं प्रदेश म्हणजे काय कुठला तरी भूभाग आणि या भूभागामध्ये जेव्हा लोक राहत असतात तर त्यांचं एकंदरीतच जगणं जे आहे राहणीमान आहे त्या ठिकाणी असं काहीतरी त्या प्रदेशाचा म्हणून तो विशिष्ट भाग झाला. जसं कोकणामध्ये निसर्गतः तिथे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग धंदे नाही आहेत. लोक पूर्णपणे हे निसर्गावरती अवलंबून आहे. नारळ असेल, आंबा असेल, सुपाऱ्या असतील, काजू असेल या त्या ठिकाणी त्या बागांवरती तिथला शेतकरी किंवा भात असेल मुख्य पीक तिथं त्याच्यावरती तो अवलंबून आहे. नोकरी व्यवसाय धंदे नाही आहेत. मग त्यांची एकंदरीतच परिस्थितीला किंवा निसर्गात पाऊस अधिक पडतो परंतु पाणी मात्र त्या ठिकाणी मुरले जात नाही. तर अशा परिस्थितीशी तो टक्कर देणारा जो माणूस असतो तर तो अत्यंत चिवट असतो. मग अशी चिवट माणसं त्या लोकांच्या समाजधारणा अगदी भूतखेतांपासून पांढरी वस्तीपासून अवतीभोवती लोकांचा एकमेकांशी होणारा संपर्क असेल किंवा पैसा हा फारसा त्यांच्याकडे नसतो. मग गरिबीमधलं जीवन असेल तर असा सगळा जो काही भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला त्या कादंबरीमध्ये प्रामुख्यानं दिसून येत असतो. तुम्ही आत्तासुद्धा दूरदर्शनवरती रात्रीचं खेळ चाले नावाची जी काही मालिका तुम्ही बघत असाल. आता पुन्हा मालिका सुरू झालेल्या आहेत. तर त्या कादंबरीमध्ये जसं वर्णन केलेलं असतं त्यातली पात्र ज्या पद्धतीने त्या प्रदेशाला रेखाटलेली असतात तसं या मालिकेमध्ये सुद्धा तुम्ही पाहत असाल की इथली जी पात्र आहे त्या पात्रांना त्या कोकणातल्या वस्तीतला तिथल्या लोकांचा भूताखेतांपासून अंधश्रद्धा असेल त्यांच्या मनामध्ये या सगळ्यांचा संदर्भ त्या ठिकाणी आलेला दिसतो आणि त्यामुळे ती आपल्यापेक्षा ती लोक थोडी वेगळी वाटतात. त्यांचं वागणं बोलणं वेगळं वाटतं, त्यांचं राहणीमान वेगळं वाटतं. तर अशा पद्धतीने तो प्रदेश जो आहे तो पूर्णपणे प्रदेश त्या कादंबरीमध्ये त्या लेखकानं साकारलेला असतो. म्हणून बनगरवाडी ही छोटेखानी कादंबरी व्यंकटेश माडगूळकरांची यावरती आधारित चित्रपट तुम्हाला यूट्यूबला बघायला मिळेल. तो चित्रपट तुम्ही अवश्य बघा आणि मग तिथल्या एका वेगळ्या प्रदेशानुसार माणसं कशी वेगळी वाटतात याचं चित्रण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की प्रादेशिक कादंबरी ही ग्रामीण कादंबरीपेक्षा वेगळी का ठरते. तर प्रदेशाचा संबंध ज्या ठिकाणी आपण म्हणूयात तो संबंध त्या ठिकाणी आपल्याला विशेषत्वानं दिसून येतो. एक वेगळा टप्पा ज्याला आपण म्हणूयात तो वेगळा टप्पा त्या प्रादेशिक कादंबरीमध्ये लेखकानं तो साकारलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीनं आपण कादंबरीचे काही महत्त्वाचे प्रकार पाहिलेत आणि या कादंबरीच्या प्रकारांमध्ये अन्य अजून कादंबऱ्या सांगायच्या तर मानसशास्त्रीय पद्धतीने लेखन केल्या जाणाऱ्या कादंबऱ्या, माणसांच्या पात्रांच्या मनोभूमिका त्या ठिकाणी आलेल्या असतात. मग ती पात्र ती विषय कोणकोणत्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधले सुद्धा आपल्याला दिसून येऊ शकतात.
ऐतिहासिक कादंबरी, मनोविश्लेषण तंत्र वापरणारी कादंबरी, संज्ञा प्रवाहाचा आधार घेतलेली कादंबरी, अशा वेगवेगळ्या प्रकार ज्याला आपण म्हणूयात ते वेगवेगळे प्रकार मराठी कादंबरीमध्ये प्रामुख्याने लेखकांनी हाताळलेले आपल्याला दिसून येतात आणि हे काही महत्त्वाचे कादंबरी प्रकार आपण पाहिले. थोडक्यात आजच्या तासामध्ये आपण कादंबरीचे जी महत्त्वाचे 6 प्रकार आहेत ते महत्त्वाचे 6 प्रकार पाहिले. मला खात्री आहे की तुम्ही मागच्या तासापासून आपण कादंबरीचा अभ्यास सुरू केलेला आहे. आजच्या तासामध्ये आपण कादंबरीचे प्रकार देखील पाहिलेले आहेत, त्यातली काही उदाहरणं देखील पाहिलेली आहेत. तर तुम्हाला कादंबरी म्हणजे नेमकं काय हे समजलं असेल. तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल तुम्ही जरूर विचारा. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपण संपर्कात आहोतच. अन्य तुम्हाला अजून जे काही विषय या संदर्भात वाटत असेल, तुमच्या मनात जे काही प्रश्न येत असतील ते प्रश्न तुम्ही मला विचारू शकतात. आणि कादंबरीचे हे आपण प्रकार पाहिलेत. तुम्ही कुठल्याही प्रकारातली कादंबरी घ्या, अगदी शैक्षणिक क्षेत्रातल्या संदर्भ असणाऱ्या कादंबऱ्या, जसं की तुम्ही शाळा ही मिलिंद बोकील यांची कादंबरी आहे, ती कादंबरी शैक्षणिक क्षेत्रातलं जीवन चित्रित करणारी कादंबरी आहे. किंवा तुम्ही बाबा आमटे एक व्यक्तिचित्रण ज्याला आपण म्हणूयात, बाबा आमटे यांचं जीवन चित्रित करणारी कादंबरी किंवा प्रकाश वाटत यांचं पुस्तक आहे, याच्यावरती पण चित्रपट आलेला आहे. तुम्ही बाबा आमट्यांचं एकंदरीत कार्य त्याच्यामधून पाहिलं असेल. किंवा व्यक्तिचित्रण रेखाटणाऱ्या कादंबऱ्यांमध्ये ज्याला आपण म्हणूयात चरित्रात्मक पद्धतीने ज्या ठिकाणी कादंबरी लिहिली जाते, जसं सिंधुताई सपकाळ या ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांच्या जीवनावरची कादंबरी किंवा त्यांच्या जीवनावरती आधारित तुम्ही चित्रपट पाहिला असेल. तर साहित्याच्या माध्यमातून एकंदरीतच लेखक जागृत करणं, लेखकाला लेखक तो प्रदेश, तो भूभाग, ती व्यक्ती, तिथले प्रश्न एकंदरीतच त्या पद्धतीने त्या ठिकाणी तो साकारत असतो. आणि साहित्य आणि समाज यांचा खूप जवळून जो संबंध असतो तो संबंध आपल्याला कादंबरी या वाङ्मय प्रकारामध्ये अधिक आलेला दिसून येईल. थोडक्यात आज आपण इथे थांबूयात. प्रादेशिक कादंबरी हा भाग पाहिला आपण. त्याच्यानंतर अगोदरचे आपण प्रकार पाहिले. पुढच्या तासामध्ये आपण अजून कादंबरीबद्दल वेगवेगळ्या घटकांचा विचार करणार आहोत. आज आपण इथे थांबूयात. धन्यवाद. तुम्हाला यावरती आधारित जो प्रश्न येतो तो प्रश्न असा येतो की कादंबरी म्हणजे काय ते सांगून, कादंबरीच्या व्याख्या सांगून कादंबरीचे प्रमुख प्रकार सांगा. मला असं वाटतं की मागच्या तासामध्ये दिलेलं तुम्हाला जे काही मी संदर्भ दिले, जे मटेरियल तुम्हाला दिलेले, ज्या नोट्स तुम्हाला दिले, जी टिपणं आहेत तुमच्याकडे ती आणि आजच्या तासातली टिपणं तुम्ही घेऊन या दोनही प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीमध्ये छान लिहू शकतात. तर थोडक्यात इथे आपण थांबूयात. धन्यवाद.